तर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेले या चौथ्या तर्पण युवा पुरस्कार आणि या पुरस्काराच्या निमित्ताने ज्यांच्या हस्ते आजचा आपला हा पुरस्कार सोहळा पार पडत आहे ते वरिष्ठ सभागृहाचे विधान परिषदेचे सन्माननीय सभापती माननीय राम शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी मला या ठिकाणी आवर्जून आमंत्रित केलं आणि आम्हाला सगळ्यांनाच आज एका व्यासपीठावर उपस्थित राहण्याची संधी दिली ते आदरणीय आमदार आणि तर्पण फाउंडेशनचे संस्थापक श्रीकांतजी भारतीय, त्याचबरोबर कृष्णकुमारजी गोयल, नित्यानंदजी चरणदास, डॉक्टर हुजैफा खुराकीवाला, परागजी, मिसेस भारतीय, उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर, समोर जमलेले सर्व सन्मान्य आमंत्रित आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्यांना पुरस्कार देण्याची संधी आम्हाला सगळ्यांनाच आज प्राप्त झाली त्या गायत्री पाठक, अशोकजी देशमाने, त्याचबरोबर वाघताई, त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्व कुटुंबातील सदस्य, त्यांच्या सोबत अनेक वर्षांपासून काम करत असणारे त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सन्मान्य पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज स्वामी विवेकानंदजींना आपण स्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि त्यांच्या काही ओळी आहेत. अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. मला वाटते तर्पण फाउंडेशनला या ओळी खऱ्या अर्थानं तंतोतंत त्या ठिकाणी सूट होतात, कारण आपण प्रत्येकजण दिवसाची सुरुवात करत असतो, प्रत्येकजण उठत असतो, पण त्या दिवसभरामध्ये आपण काय काम करतो याला जास्ती महत्त्व असतं. आणि गेल्या 4 वर्षापासून आपण हा पुरस्कार देत आहात. पुरस्कार ही त्या व्यक्तीसाठी फक्त एक बूस्टर आहे की ते जे काम गेल्या अनेक वर्षांपासून करतात ते योग्य मार्गावर आहे हे कुठे ना कुठे त्यांना इंडिकेट करण्यासाठी पुरस्कार हा दिला जात असतो. आणि तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून जो आज पुरस्कार आपण ह्या तिन्ही जणांना दिलात, माझी खात्री आहे की याच्यातून ते ज्या क्षेत्रामध्ये आज काम करत आहेत त्याच्यामध्ये काम करत असताना त्यांना अधिकच प्रेरणा मिळणार आहे. आणि त्याचं पहिलं उदाहरण ताई आपण त्या निमित्ताने या ठिकाणी ठेवलं. आम्हाला खऱ्या अर्थानं मनापासूनचा अभिमान आहे. मी मंत्री म्हणून काम करते, काम करत असताना विभाग म्हणून काम करत असताना माझ्या काही जबाबदाऱ्याच असतात. त्यामुळे आम्ही कुठेही काही कोणावर उपकार किंवा काही असं जगावेगळं काम करत नसतो. वी हॅव चोजन दॅट जॉब अँड इट इज आवर प्राईम ड्युटी टू ॲक्च्युली इम्प्लिमेंट इट अँड कम्प्लीट दॅट जॉब इन एव्हरी प्रॉपर वे पॉसिबल. पण तुम्ही जे करत आहात ते आपल्या तुमच्या अनुभवातून, तुमच्या जीवनातून जे काही तुम्हाला अनुभव मिळालेले आहेत, तुम्ही स्वतःसुद्धा ज्या संघर्षातून गेलेला आहात, तुमच्या रोजच्या अडीअडचणी आहेत, त्या सगळ्या बाजूला ठेवून तुम्ही जीवनामध्ये काम करत आहात. ते आमच्या सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांनाच खूप मनापासूनच्या शुभेच्छा देते. आणि आज तुम्हाला हा पुरस्कार मिळत आहे, पण तुमच्या सोबत गेल्या अनेक वर्षांपासून जे काम करत आहेत किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही सकारात्मक बदल घडवलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज खऱ्या अर्थानं बघण्यासारखा आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी व्यक्ती म्हणून आपल्याला काय मिळालं तर त्याचे एक उदाहरण आजचा हा कार्यक्रम निश्चितपणाने आहे. मी आमदार महोदयांना आणि त्यांच्या पत्नींचं सुद्धा काम गेल्या अनेक वर्षांपासून बघत आलेली एक, खासकर महिला व बालविकास विभागाची मंत्री झाल्यापासून अधिक माझा संवाद आपल्यासोबत झाला. आणि अनाथ बालकांसाठी आपण केलेलं काम हे मी जवळून या गेल्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये अनुभवलेलं आहे. 2018मध्ये आपण पहिला निर्णय घेतला. आदरणीय फडणवीस साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि अनाथांना 1% आरक्षण देण्याचा निर्णय झाला. मधल्या कालावधीमध्ये काही 3-4 वर्ष गेली, त्याच्यामध्ये काही पुढाकार किंवा काही पुढे हालचाली झाल्या नाहीत. पण 2023मध्ये पुन्हा एकदा त्या सगळ्या जी प्रोसिजर आहे त्याला सुरुवात झाली आणि मला मनापासूनचा आनंद आहे की विभाग म्हणून मी जबाबदारी घेत असताना फडणवीस साहेब, आपण सगळी मंडळी असाल, आपण सगळे त्याचा पाठपुरावा करत होतात आणि आज 500पेक्षा अधिक अनाथ मुलांना आपण शासकीय नोकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी सहभागी करू शकलेलो आहोत. अनेक असे आमदारमध्ये आपले सुद्धा स्टाफमध्ये काम करणारे आहेत जे अनाथ मुलं होती
आणि त्यांना आपण आज हा शासकीय कामकाजामधला अनुभव देतात। त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये एका बाजूला 1% आरक्षणमधून अधिकाधिक अनाथ मुलांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं, पण त्याचबरोबर पुढचं आपलं टार्गेट आहे की म्हाडासारख्या सदनिकांमध्ये रिझर्वेशन त्यांच्यासाठी मिळवून घेणं। आणि या कार्यासाठी तुम्ही आणि मी आपण एकत्रितपणाने पुढच्या कालावधीमध्ये काम करूया। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं तर विशेष लक्ष या उपक्रमावर नेहमी असतं, हे मी गेल्या 1.5-2 वर्षापासून अनुभवलेलं आहे। पण त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांचेही आपण सहकार्य घेऊन आपण हा जो पुढचा आपलं जे पुढचं उद्दिष्ट आहे ते आपल्याला त्यानिमित्ताने निश्चितपणाने साध्य करायचं आहे। आम्ही बालगृहामध्ये सुद्धा आता 18 वर्षापर्यंतची जी वयोमर्यादा आहे ती 21 वर्षापर्यंत वाढवण्याचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रस्ताव तयार करत आहोत। कारण ज्याचा उल्लेख आपण केला की 18व्या वर्षी ज्या वेळेला ही मुलं बाहेर पडतात त्यावेळेला ती ब्लँक असतात। म्हणजे बऱ्याचशा वेळेला म्हटलं जातं की आपण एका कुंपणामध्ये राहिलो की त्या कुंपणाच्या बाहेर आपल्याला अचानक टाकलं की आपल्याला माहीत नसतं की आपण कशा पद्धतीनं त्या जगामध्ये आपण वावरायचं। आणि हीच परिस्थिती होत असते। शेवटी एका कुटुंबामध्ये वाढलेलं जे लेकरू असतं त्याला त्याच्या आई वडिलांची साथ असते, त्यांचा आशीर्वाद असतो, त्यांचं गायडन्स असतं। वेळोवेळी जरी ते लेकरू पडलं तरी उचलायला त्याचे वडील पहिल्यांदा त्याला त्या ठिकाणी जात असतात। पण ही जी अनाथ बालकं असतात यांना खऱ्या अर्थानं कोणच गाईड करायला नसतं आणि म्हणून 18व्या वर्षी ज्या वेळेला ते बाहेर पडतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांच्या संघर्षाची सुरुवात होत असते। म्हणून आपण तोही एक वयोमर्यादा वाढवण्याचा एक सकारात्मक आपण प्रस्ताव तयार करत आहोत। मला खात्री आहे शासनाची त्याला निश्चितपणाने मान्यता मिळेलच। आणि पुढे सुद्धा त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये अगदी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याच्याही पलीकडे त्यांना काही करायचं असेल, कारण आता ग्रॅज्युएशन करून काही तसं साध्य होत नसतं। एक काळ असा होता की एकाने मॅट्रिक पास केली तरी त्याला नोकरी लागून जायची, नंतर 12वी आली, नंतर ग्रॅज्युएशन आलं। पण आता पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याच्यासोबत संलग्न सुद्धा काही ना काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागत असतात। आता जे सामान्य कुटुंबामध्ये राहिलेले असतात त्यांना या सगळ्या गोष्टींसाठी धडपड करावी लागत असते। तर अनाथांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना किती अडीअडचणी येतात आणि या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्यात आणि या आपण क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहात। अनेक अनाथ बालकांना आपल्या छताखाली आपण घेतलं आणि खऱ्या अर्थानं त्यांना एक उज्ज्वल भवितव्य मिळू शकतं हे स्वप्न जे आहे ते तुम्ही दाखवलं आणि फक्त ते स्वप्न दाखवून थांबला नाहीत तर ते पूर्ण करण्याची क्षमता सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण केलीत। त्यामुळे मी आपले मनापासूनचे अभिनंदन करते, आपले आभार मानते। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सभापती मोदयांसोबत उपस्थित राहता आलं, कारण मला वाटतं त्यांची सुद्धा त्या पदावर विराजमान झाल्यापासून शासकीय कार्यक्रम अनेक झाले असतील, पण आज पहिल्यांदा तर्पण फाउंडेशनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सभापती या पदावर विराजमान झाल्यानंतर आज ते आलेले आहेत। त्यामुळे त्यांच्या समवेत आणि इतर सर्व मान्यवरांच्या समवेत ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा सर्व मान्यवरांच्या समवेत आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मला संधी दिलीत, मी आपले मनापासूनचे ऋण व्यक्त करते। नवीन वर्षाची सुरुवात ही या कार्यक्रमापासून होणं हे आमच्या सर्वांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे। मी आपल्या सर्वांचेच आभार मानत असताना आपल्याला नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देते। हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांसाठीच निरोगीमय जावो आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांसाठीच यशमय जावो अशीच प्रार्थना या निमित्ताने करते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।